समालोचक कक्षामध्ये जॉईंट व्हायचं आहे. तर आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतोय रोशन स्पोर्ट मुठुबल विरुद्ध जय सावरीदेव सांगे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सलामी जोडी पाहायला मिळतोय आपल्याला रोशन आणि मनोज पाटील. आणि षटकाला सुरुवात करतोय राहुल. षटका सुरुवात करेल उर्द विकेटने इथे मात्र बॅकफुटला गेला मात्र काय जबरदस्त फटका पडतो त्यापेक्षा चांगलं दर्जेचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शॉर्ट स्ट्राईक कव्हरच्या दिशेने. आपल्या संघासाठी किमान 3 धाबा त्या ठिकाणी वाचवल्या असं मात्र म्हणायला हरकत नाही. सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी. फटका तर खूपच छान इथे मात्र एक्झिक्यूट केला होता रोशन मोगरेने. एक धाव इथे मात्र त्यांनी जोडली स्वतःचं खातं उघडलं आणि संघाचं अकाउंट सुद्धा इथे मात्र ओपन करतोय. राहुल पुन्हा एकदा उडतो विकेटने. इथे मात्र चेंज ऑफ पेस पडल्यानंतर थोडासा चेंडू मूव्ह होतोय. थोडासा टर्न मिळाला आणि त्यामुळे मात्र मनोज पाटील पहिल्या चेंडूवर बीट होतोय. एक काल 17 नंतर मात्र थोडीशी ते क्रिकेटपासून दूर आले आणि त्याच्या खिलावर थोडासा परिणाम आपल्याला जाणवायला लागला. परंतु अजून तो दमखम ठेवतोय या मोठे फटके खेळण्यासाठी. अजून त्याच्याकडे मात्र ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेने जर कामगिरी केली तर मात्र अशा प्रकारे तुम्हाला चांगले दर्जेदार फटके नक्कीच पाहायला मिळतील. भरपूर वेगळे फटका इथे मात्र पाहायला मिळतोय आणि चेंडू मनोज पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. हा एक दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवर नक्कीच मनोज पाटील बीट झाला होता परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केला. 4 धावा इथे मात्र त्याने प्राप्त केल्या. 4 धावांना आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे या बिनगडी बाद 5. हा दोन संघ तुम्हाला मुठवा पाहिलं तर चेंडू त्याच्यापर्यंत कॅरी झाला नाही परंतु प्रयत्न चांगले केले होते. रोशनच्या नावाने हा संघ उतरलाय कारण रोशन पाटील आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त क्रिकेटर होता परंतु काही कारणास्तव त्याचं मात्र निधन झालं आणि त्यांच्या नावाने मात्र संघ सातत्याने एखाद्या प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरत असतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी त्यासाठी मात्र हा संघ त्यांच्या नावाने उतरत असतो. पण तो या ठिकाणी राहुलचं कौतुक करावं लागेल. अचूक लेंथवर आणि अचूक टप्प्यावर आतापर्यंत त्याची गोलंदाजी आपण पाहतो. एक चेंडू मात्र त्याने हाफ ट्रॅकर हाताला होता परंतु त्याच्यावर एक चौकार सुद्धा मनोज पाटीलने जोडला गेला परंतु त्यानंतर चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी आपण पाहतो की स्वतः संघनायक आहे राहुल आणि संघनायक आपल्या संघाची मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जबाबदारी स्वीकारण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका आणि मात्र या ठिकाणी गॅप सुद्धा मात्र चांगलं शोधलं होतं परंतु डीप मिडविकेटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी धाव कंप्लीट केली एक आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात रोशन स्पोर्ट मुठवा संघाची आपल्याला पाहायला मिळते. विकेट्स प्राप्त झाली नाही परंतु धाबांवर पूर्णपणे गतिरोधक लावला गोलंदाज राहुलने आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या 7. नेक्स्ट मॅच पवनपुत्र पीसी विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. दोन्ही संघांना सज्ज राहायचा आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असेल. पवनपुत्र पीसी विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे आणि त्यानंतर शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील जय सावराई एलकुंदे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. नसते चौधरपाडा संघ तुम्ही या दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहणार आहात. बालगोपाल सोनाले हा संघ तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकाला सुरुवात करेल आता मात्र सौरभ. पहिल्या सामना पाहिला तर अगदी एकतर्फा पाहायला मिळाला परंतु हा सामना कुठेतरी प्रेक्षकांना असं वाटते की
चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. रफ अँड टफ नक्कीच इथे मात्र पाहायला मिळेल आणि ज्यावेळी एखादा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या षटकापर्यंत जातोय त्यावेळी त्या सामन्याची मजा एक वेगळीच असते आणि तशा प्रकारचा ह्या मॅचमध्ये खेळ होतोय का पाहूया. सुरुवात तर आतापर्यंत चांगली पाहायला मिळते ती म्हणजे रोशन स्पोर्ट मुठवल संघाची, परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र फलंदाजांकडून मात्र धावांचा वेग वाढवला जाईल की सौरभ सुद्धा मात्र राहुलच्या पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय का पाहूया. शॉर्ट रनअप आहे आणि अगदी आमच्यापासून दूर जाऊन इथे मात्र ओरत विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू मात्र ऑफस्टीचा चेंडू ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लाभते आणि त्या ठिकाणी डीप प्रोटेक्शन आहे. राहुल स्वतः आहेत आणि कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. टिपला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि समाप्त झालाय रोशन मोगरे हा फलंदाजाचा खेळ. लागतोय पहिला धक्का जय सावरीदेव सांगे संघाला. कृष्ण काकडे एक ज्येष्ठ खेळाडू आमनेपाडा गावातील त्यांचं इथे शुभागमन झालंय. तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय. रामकृष्ण हरी. नवीन फलंदाज प्रांजल येतोय वन डाऊनला. ओहो पिच चेंडू आणि फेकून दिला लॉंगांच्या बाहेर. हे वैशिष्ट्य आहे मनोज पाटीलचं आणि ठोकलाय हा दमदार षटकार. खराब चेंडू पाहिला आपण. स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे आणि जे आयोजक आहात भावेश पट किरवली यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मात्र सीमेरेषेचा ताबा घ्या जेणेकरून आज कुठल्याही प्रकारे उशीर होणार नाही आणि आपल्याला ही स्पर्धा लवकरात लवकर समाप्त करायची आहे. कारण आमच्यापर्यंत मित्रांनो या ठिकाणी संदेश पोहोचलेला आहे की यापुढे स्पर्धा होणार नाहीत. तर प्लीज तुम्ही ही स्पर्धा कशा रीतीने लवकर समाप्त करता येईल त्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि जास्त वेळ न घेता असताना तुम्हाला सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव फक्त कंप्लीट केली. कुठल्या प्रकारे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला नाही. मनोज पाटील खेळतोय एक चौकार एक षटकारच्या साह्याने 12 या धावसंख्येवर आणि सांघिक धावसंख्या पाहिली तर एकूण 14 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. रोशननं 2 धावाचं योगदान दिल्यानंतर मात्र बास झाला. आता मात्र प्रांजल खेळण्यासाठी सज्ज होईल. कुटप्याचा चेंडू मात्र पुन्हा मात्र चांगला फटका पाहतोय आपण, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळते रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या सर्वच खेळाडूंकडून. एक षटकार जर आपण सोडला या ओव्हरमधील तर मात्र त्यानंतर सौरभने चांगली टप्प्यांवर चांगली लाईनवर मात्र गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि जास्तीत जास्त खेळाडू मात्र या संघामध्ये आपल्याला यंगस्टार पाहायला मिळत आहेत. जास्त अनुभव नाही आहे परंतु टीमवर्क चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र अजून चांगली चेंडूची फेकी पंचांना प्रश्न विचारला उजद्याड, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत फील्ड होईल फेक होईल तत्पुरती मात्र एक धाव कंप्लीट. पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. अवंत धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जर चेंडू जर व्यवस्थित फील्ड झाला असतात कदाचित चित्र काहीतरी वेगळं मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. जर त्याला मात्र कुठलाही महत्त्व दिला जात नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. जे काही घडत आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत झेलून समोर नाकारता येणार नाही आणि मोठी विकेट्स प्राप्त केली आहेत ते म्हणजे रोशन स्पोर्ट मुठवल संघाने. मनोज पाटील आता मात्र माघारी परतावं लागेल. प्रांजल बाद झालाय. मनोज पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे आणि हा लागतोय सावरीदेव सांगे संघाला दुसरा धक्का. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. असं वाटतं की लवकर शॉर्ट पिकअप केलं प्रांजलने आणि त्यामुळे पाहतो की लिडिंग एज पाहायला मिळाली आणि एस टी रक्षकाने मात्र
कुठल्या प्रकारची चुकी केली नाही. तर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र एक विकेट्स प्राप्त केला होता राहुलने आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र सौरव आपल्या संघाला एक विकेट्स प्राप्त करून देतोय आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त. फक्त 16 धावा स्कोअर कार्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या, तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत सौरवने धाबा खर्च केल्या 9, गडी बाद केला 1. 2 षटकांचा खेळ अजून पाहायला मिळेल आणि आता नवीन फलंदाज पाहतोय आपण इन एट नंबर 4 शुभम. गोलंदाज शुभम आहे आणि फलंदाज विकी. नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत सापेची नंदकिशोर बजागे सर्वांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डाब्या स्टिकवर चेंडूची फेकी, चांगला फटका, अगदी पॉवरफुल स्ट्रोक पाहतोय आपण. फलंदाज विकीच्या बॅटमधून येतोय हा पहिलाच चेंडूवर हनागती प्रहार. 4 धावांसाठी हा चौकार. केलं फलंदाज विकीने आणि चौकारानं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि दसंगी आता मात्र पोचते येते म्हणजे 20 धावा स्कोअर कार्डवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि या ठिकाणी थोडी सफल झाले होते फलंदाज विकी, परंतु चेंडू भरपूर वेगाने मात्र या ठिकाणी प्लाय होते डीप फाईन लेगच्या दिशेने. 2 क्षेत्रक्षण मात्र चेंडू फाटला केला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र पूर्ण गेल्या आणि पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे 1+2 3 धाबा बोनसच्या रूपाने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू आपल्याला स्फेअर पाहायला मिळाला, त्यावर 3 धाबा अतिरिक्त खर्च केला गोलंदाज शुभमने. थोडीशी लाईन चुकीची आपण पाहतो या कारण वारंवार डाबा स्टिकवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर हा लोअर फुलटा चेंडू ऑन साईड उडवला. गॅप मध्ये चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतो. या चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड कडक आहे त्या ठिकाणी. एका टप्प्याच्या साहाय्याने मात्र चेंडू निघून जाईल वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 4 धाबांसाठी हा चौकार. हे 2 गोलंदाजे कमावलं ते मात्र कुठेतरी शुभम हा मात्र गमावताना आपण पाहतोय कारण या ओव्हरमध्ये भरपूर वेगाने धावा पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 लिगली चेंडू त्यांनी हाताळले, 11 धावा त्यांनी खर्च केल्या. कुठेतरी कमबॅक करावा लागेल, वापसी करून द्यावी लागेल आपल्या संघाला. पावलांचा वापर, थोडंसं प्रेशर आपण पाहतो नाही, त्यामुळे पाहतो की डाब्या स्टिकच्या पलीकडे हा चेंडूची फेक आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांचा वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय, दड पण पाहायला मिळाला. आता मात्र गोलंदाज सौरववर शुभमवर वारंवार सौरव हा त्याला मात्र काहीतरी कानमंत्र देतोय आणि त्या कानमंत्राचा इथे मात्र वापर करेल का पाहूया. आता मात्र पुढे ठेवला जातो. या ही लेंथ परफेक्टली आहे. तुम्ही जर अशा लेंथवर जर एखाद्या फलंदाजा मात्र जर खेळवण्याचा प्रयत्न केला तर मात्र कमीत कमी त्या चेंडूवर मोठे फटके येत असतात. फुलर लेन डिलिव्हरी होती, अगदी वाईट यॉर्कर लाईनची चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या चेंडूला मात्र सन्मान दिला फलंदाज विकीने. 1 धाव कंप्लीट केली. विकीसुद्धा मात्र चांगल्या टचमध्ये आहे कारण आतापर्यंत पाहिलं तर 2 चौका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावांवर खेळतोय. थोडासा दूर इथे मात्र भरपूर पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा. तिसरा अतिरिक्त चेंडू या ओव्हरमध्ये पाहतोय. धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 2 गडी बाद 30. तिसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळतोय. खराब चेंडू आहे, भरपूर खराब चेंडू आहे आणि त्या खराब चेंडूवर मनोज पाटीलने मात्र या ठिकाणी चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा बीमर. चला क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. भरपूर चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र या पुढील फिरीट असेल
म्हणजे आतापर्यंत 3च लेगीले चेंडू पण पाहिले आणि ते 3 लेगीले चेंडू काढण्यासाठी पाहिलं तर तब्बल 6 चेंडूंची फेकी केली आतापर्यंत गोलंदाज शुभमने. 7 चेंडूची मात्र फेकी केली. 3 वाईट आणि त्यानंतर एक भीमर. फिरी चेंडू आहे फुलटॉस आणि मनोज पाटीलने मात्र चेंडू पाठवलाय डीप मिड विकेटला. झेल टिपलाय आणि परंतु फलंदाज बाद होऊ शकणार नाही कारण फ्री हिट चेंडूवर मात्र हा झेल पकडला गेला आणि आपण म्हणू शकतो की कुठेतरी जीवनदानच मिळतो या मनोज पाटीलला. एक क्षण असं वाटलं की कुठेतरी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक सेलिब्रेशन करण्याच्या तयारीमध्ये होता. कुठेतरी फ्री हिट चेंडू असतात तेव्हा त्याला मात्र कदाचित माहिती नसावा. होत असतो कधी कधी अशा प्रकारचे दृश्य तुम्ही पाहत असता. परंतु एक धाव इथे मात्र मनोज पाटीलने कंप्लीट केली. तर आपल्याला 36 या धावसंख्येवर पाहायला मिळते. खेळायचं होतं ऑन साईडला परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अजूनही मात्र चेंडू शोधताय तर मात्र या ठिकाणी दुसरी धाब्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पाहूया पंचांचा निर्णय मात्र काय येतोय. तर धावचीच्या स्वरूपात मात्र मनोज पाटील फलंदाज मात्र बाद होते कारण दुसऱ्या धाव घेण्याचा त्याने मात्र प्रयत्न केला आणि स्वतःवर थोडासा निराश आहे आणि एक चांगली उपलब्धी मित्र म्हणून रोशन स्पोर्ट मुठवल संघाने प्राप्त केली कारण जर मनोज शेवटच्या क्षणापर्यंत जर खेळपट्टीवर टिकून राहिला असता तर मात्र भरपूर वेगाने धावा आल्या असत्या परंतु तो अडथळा मात्र दूर केला मुठवल संघाने. नवीन फलंदाज शत्रुघ्न येतोय. खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला ही चर्चा पाहायला मिळेल की हा घातकी निर्णय तू का घेतला, काही आवश्यकता होती का. परंतु क्रिकेटमध्ये असं होत असतं कधी कधी चुका होत असतात आपल्याकडून. फुलटॉस चेंडू मिस्टामिंग पटका चेंडू हा बेत आहे झेल होण्याची समोर नाकारता येणार नाही आणि मात्र हा झेल टिपला आणि मनोज पाटीलच्या पाठीमागे आता मात्र विकी सुद्धा माघारी परततोय. कमबॅक करून दाखवलं गोलंदाज शुभमने कारण षटकाची सुरुवात भरपूर खराब पाहायला मिळाली परंतु अंतिम 2 चेंडूवर मात्र या ठिकाणी वापसी करून दिली ते म्हणजे रोशन स्पोर्ट मुठवल संघाला आणि अशा रीती 3 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. गडी गमावली सांगे संघाने 4 आणि स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 37 डीजे. नवीन फलंदाज डॅन्जो. हे नामकरण तरी कसं आहे डॅन्जो. तर शेवटचं षटक स्लॉक षटक आहे आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला स्कोर कार्डवरती 37 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र सुंदर व्हेरिएशन पाहतोय पण चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मूव पाहायला मिळतोय थोडंसं टर्न मिळालं आणि या पहिल्याच चेंडूवर इथे मात्र फलंदाजाला मात्र बीट केलं. तर 45 किंवा 50च्या आतमध्ये जर तुम्ही संघाला थांबवलं तर एक चांगली मॅच तुम्हाला नक्कीच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल आणि तोच प्रयत्न असेल शेवटच्या षटकामध्ये अजयच्या माध्यमातून. पावलांचा वापर पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू. मी अगोदरच म्हटलं होतं की जो मनोज पाटील नावाचा अडथळा होता तो दूर केल्यानंतर कुठेतरी मुठवल संघाने पूर्णपणे वापसी केली आहे या मॅचमध्ये कारण मनोज पाटील शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला असतं तर मात्र भरपूर धावा तुम्हाला कदाचित स्लॉक षटकामध्ये पाहायला मिळू शकल्या असत्या परंतु त्यानंतर अजयचा मात्र या ठिकाणी जबरदस्त पलटवार आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू तो मात्र हाताळतोय. इथे मात्र थोडेसे बॅकफुटा गेले कट करण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट टर्मिनला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. फलंदाज डॅन्जोच्या बॅटमध्ये मात्र एक धाव पाहायला मिळाली. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज शत्रुघ्न. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ते म्हणजे 38 या धावसंख्येवर. हरिभक्त पारायण रामकृष्ण काकडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. स्लोअर गतीचा चेंडू पाहतोय आपण.
अगदी भुलभुलैया फटका इथे मात्र शत्रुघ्न यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये कुठेतरी मात्र थोडंसं शांतमय वातावरण पाहतोय, कारण चेंडू आणि बॅटमध्ये मात्र हवं तसं टायमिंग पाहायला मिळत नाहीये. फलंदाजांना पूर्णपणे थांबवलं या गोलंदाज अजयने इथे मात्र फास्ट सेन्सिबल क्रिकेट असं वाटतं की टेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं की काय, परंतु काय गॅपमध्ये चेंडू पाठवला अगदी टायमिंगच्या स्वबोलावर. आणि जोपर्यंत डीपमध्ये चेंडू मात्र थांबवतील, फेक करतील, तोपर्यंत तब्बल 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. अगदी क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि मात्र 3 धाब्या आपल्या भात्यातून मात्र त्यांनी दाखवल्या. धावसंख्या 41. पावलांचा वापर चेंडू हवेत आहे, वाडिश मिड ऑफला इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि टिपला झेल. आणि पहिल्या धाबाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होत असताना गडी गमावली 5. या ठिकाणी जे सावरदेव सांगे संघाने धाबा जोडल्या 41 आणि हा सामना जिंकायचा असेल तर मात्र 24 चेंडू आणि 42 धाबा तर टार्गेट इथे मात्र संघाला. तर हा टार्गेट कशा रीते पूर्ण होईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. पवनपुत्र पिसे विरुद्ध जानू इताडे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला 4थ्या क्रमांकासाठी अतिशय सुंदर ट्रॉफीज ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे त्याचे पुरस्कर्ते किरोली गावचे समाजसेवक रघुनाथ बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सावरीदेव चषक 2022 मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यामध्ये उपस्थित आहेत. या दोन्ही संघामध्ये आपण या ठिकाणी थोडक्यात नाणेफेकी या संपन्न करणार आहोत. एका बाजूला आहेत जानूस्फट इताडे तर दुसरीकडे आहेत पवनपुत्र पिसे. आणि मी रघुनाथ बजागे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आणि त्याचप्रमाणे सापे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य नंदकिशोर बजागे यांना सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन नाणेफेकी करून घ्यायची आहे. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे प्रमुख मान्यवर सुद्धा मात्र टॉस बॉक्समध्ये सज्ज झालेले आहेत. दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सरपंच इताडे किरवली ग्रामपंचायतीचे आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगन शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि जगन शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडे किरवलीचे सुप्रसिद्ध उद्योजक जगन शेठ पाटील, त्याचप्रमाणे रघुनाथ बजागे आणि नंदकिशोर बजागे या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस उडवतोय. जानूस्फोट इताडे संघाचे सर्वे सुद्धा आहेत जगन शेठ पाटील. टॉस जिंकलाय पिसे संघाने, अभिनंदन. तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय द्यायचं आहे. मी रघुनाथ बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय देऊया. आणि पीसी संघाचे कॅप्टन विनंती करतो की आपला डिसिजन आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय इट्स ओके. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आता मात्र आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. नवनिर्वाचित सरपंच विद्यमान सरपंच सन्माननीय जगनशेठ पाटील यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. कारण जानूस्फोट इताडे संघाचे सर्वा सुद्धा आहेत आणि या परिसरातील एक नामांकित प्रसिद्ध उद्योजक सुद्धा आहेत. त्यांच्या समेत आहेत सापे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नंदकिशोर बजागे, त्याचप्रमाणे आमचे 4थ्या क्रमांकाचे ट्रॉफी स्पॉन्सर रघुनाथ बजागे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि आता मात्र खेळायला आपण सुरुवात करूया. टार्गेट आहे 42 धाबांचं आणि सलामीची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत.
मुठवल संघाच्या माध्यमातून राहुल आणि अजय पहिला चेंडू फुल टॉस, परंतु या ठिकाणी शॉर्ट स्टॅक कव्हरला मात्र चेंडूला थांबवलं गेलं. दरम्यान या परिसरातील एक नामांकित गुरुवर्य आमची ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय संतोष जोशी सरांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत सन्माननीय राजेंद्र भंडारी यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या मान्यवरांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर बॅटच्या सहाय्याने एक धाव आली, तर दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात तिथे मात्र धाव पाहायला मिळाली. राहुल आणि अजयची जोडी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. मिस टायमिंग पटका लॉंग ऑनला मात्र रोशन मोगरे आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न करतो आणि टिपलाय मैदानाच्या आतमध्ये हा सुरेख झेल. आणि कॅप्टन राहुल आता मात्र माघारी परततोय, ज्याने फक्त एका धाबेचं आपल्या संघाला योगदान दिलं. कारण भरपूर अपेक्षा घेऊन हा संघनायक हा खेळाडू मैदानाच्या होता, परंतु अपेक्षा कुठेतरी निराशा होत असताना स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आज मित्रांनो या स्पर्धेमध्ये तुम्हाला सायंकाळच्या सत्रापर्यंत तुम्हाला मान्यवरांची मांदियाली पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेवर भरपूर मान्यवरांचं प्रेम आहे आणि ते तुम्हाला सातत्याप्रमाणे प्रत्येक दरवर्षी पाहायला मिळत असतो. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि चेंडूला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न केला वाईड स्लॉंगॉनच्या बाहेर, परंतु रोशन नावाचा अडथळा तिथे पुन्हा एकदा निर्माण झाला आणि बॅक टू बॅक दुसऱ्यांदा झेल टिपतो त्या दिशेने आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी रोशन स्पोर्ट मुठवल संघाला फलंदाज बाद. एक क्षण असं वाटलं की मात्र चेंडू अगदी सहजपणे क्लिअर करेल लॉंग ऑनची बाउंड्री, परंतु तसं काही घडलं नाही. उंची जास्त मिळाली, परंतु कुठेतरी मात्र वाऱ्याचा साथ मात्र त्या फडक्याला लाभलं नाही. आपण पाहू शकतो ऑन साईडला वारा भरपूर वेगाने वाहतोय, परंतु एक्झॅक्टली काय झालं त्या फटक्यामागे समजलंच नाही. आणि त्याचमुळे पाहतो की रोशनने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित केलं आणि एक सहज सोपा झेल तिथे मात्र त्यांनी समाप्त केला. पहिल्याच ओव्हरमध्ये मनोज पाटील काय जबरदस्त बॉलिंग करतो की ऑन हॅट्रिकवर आहे मनोज पाटील. आता मात्र परंतु या ठिकाणी चेंडूला येऊ दिला आणि फक्त चेंडूला दिशा दाखवली. शॉर्ट मिडविकेटला मात्र क्षेत्रशी तैनात करण्यात आलेला आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र हलवार प्रमाणे पुढे जाईल. 2 गडी बाद 3. टार्गेट आहे 42 धाबांचं. 24 चेंडूमध्ये तुम्हाला हा टार्गेट पूर्ण करायचा आहे आणि तो टार्गेट कशा रीतीने पूर्ण करतील या ठिकाणी रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे फलंदाज पाहूया. पहिल्याच ओव्हरमध्ये कुठंसे तरी दडपण पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन स्वतः स्लिप झाले, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगल्या दर्जाची सुरुवात जय सावरीदेव सांगे संघाची आपल्याला पाहायला मिळते. खास करून मनोज पाटील मी कौतुक करेन, कारण पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्यांनी साकारली. 3 धाबा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स. हे दृश्य तुमच्या समोर मित्रांनो तुम्ही पाहू शकाल. सकाळचा सत्र आहे आणि आज सुपर संडे सुपर मॅचेस तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतील. संडे दे धमाल दे कमाल. आणि आमचे हे प्रमुख अतिथी तुम्ही पाहू शकाल. ग्रामपंचायत इताडे किरोलीचे विद्यमान सरपंच जगन शेठ पाटील त्यांच्या समेत आहेत आमचे ज्येष्ठ गुरुवर्य संतोष जोशी सर. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल राजेंद्र भंडारी सर यांना सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सापे ग्रामपंचायती विद्यमान सदस्य नवनिर्वाचित नंदकिशोर बजागे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर आमचे ट्रॉफी स्पॉन्सर रघुनाथ बजागे आणि त्यानंतर ग्रामस्थ मंडळ किरोलीचे काही सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि मी विनंती करतो की सर्व क्रीडा रसिकांना की तुम्ही मैदानावरती जास्त गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही ही स्पर्धा
ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूबवर आपल्या स्मार्टफोनवर पाहू शकता. त्याचप्रमाणे डेन केबल नेटवर्कवर सुद्धा ही स्पर्धा दाखवली जाते. तुम्ही घरी बसून आपल्या फॅमिली समवेत या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. कोरोनाला जर हरवायचा असेल तर प्लीज गर्दीपासून थोडेसे सावध राहा. गर्दी करण्याचा जास्त प्रयत्न करू नका. हा संदेश मी माझ्या वतीने आणि या आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण जीवन हे अमूल्य आहे. जीवन हे पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि जीवन जरा तुम्हाला जर भरपूर वर्ष जर जगायचं असेल तर जे काही नियम आहेत त्या नियमांचं तुम्ही पालन करा. मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा. दुसऱ्या षटकात सुरुवात केली आणि परफेक्ट यॉर्कर लाईन डिलिव्हरी आणि मात्र या ठिकाणी यॉर्कर पासून मात्र फलंदाज वाचू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर रोशन मोगरेने मात्र या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केल्या आणि हा लागतोय तिसरा धक्का रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाला. परफेक्टली यॉर्कर लेंथ आणि यॉर्कर लेंथ असा आहे की एखाद्या गोलंदाजा एक प्रमुख अस्त्र असतो आणि तुम्ही जर तुमच्याकडे जर ॲबिलिटी असेल वारंवार चेंडू टाकण्याची तर तुम्ही कुठल्याही किती मोठ्या फलंदाजाला शांत ठेवू शकता खेळपट्टीवर. आणि एक्झॅक्टली परफेक्टली चांगली लेंथ पाहिली आपण रोशन मोगरेच्या माध्यमातून. जशी सुरुवात मनोज पाटीलने केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून रोशन मोगरे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा इथे मात्र प्रयत्न करतोय. गोलंदाज ज्यांनी सौरवने चांगली कामगिरी केली होती तोच फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. टार्गेट तर या खेळपट्टीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर एवढं मोठं नाही, परंतु फाईट नक्कीच केली जाऊ शकेल आणि तीच फाईट सांगे सकाळी गोलंदाज इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट करण्याचा प्रयत्न करतात. कारण ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर फलंदाजांसाठी अगदी पुरेशी आहे. भरपूर फलंदाजांनी या खेळपट्टीचा योग्य तो फायदा उचलला, परंतु कुठेतरी माघारी आहेत रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाचे फलंदाज. चेंडू पाहिला तर डाबी स्टिक सोडून निघून जातोय. पंच विष्णू केने यांचा मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 17 आणि धाबांची आवश्यकता आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी 38. ऑनसाईडला उडवला मिस्टामिक फटका, परंतु झेल होण्याची संभावना मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कारण अगदी खेळाडूंच्या भरपूर पुढे हा चेंडू सेफ प्लॅन झालाय. जोपर्यंत डीपवरून खेळाडू येऊन चेंडूला फेक करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजपणे कंप्लीट केल्या. यानंतर भरपूर मोठी मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. जगनशेठ पाटील फार्म टीम जानूसपडी इताडे संघ फाईट करेल पवनपुत्र पीसी संघाच्या अगेन्स्ट. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही पाहणार आहात. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल एलकुंदे संघाच्या अगेन्स्ट. ओहो, 2 पायांच्या मधून चेंडू फरार होतोय. काय लेन पाहतोय आपण. कुठेतरी स्लॉक करण्याचा प्रयत्न, चुकीचा शॉर्ट सिलेक्शन. हा चेंडू तुम्ही जर कदाचित प्लिकच्या अंदाजामध्ये कदाचित खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच हा चेंडू डीप स्क्वेअरला किंवा मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. प्रत्येक फलंदाजाने चेंडूच्या मेरिटप्रमाणे जर बॅटिंग केली तर तुम्ही योग्य ती धावसंख्या जोडू शकता. इथे मात्र पहा परफॉर्म डिलिव्हरी अतिरिक्त बाउन्स मिळाला. म्हणजे प्रत्येक अँगलने आपण जर पाहिलं तर रोशन मोगरे व्हेरिएशन करतोय. ॲबिलिटी आहे त्याच्याकडे, वारंवार बदलाव करतोय प्रत्येक चेंडूमध्ये आणि त्यामुळे आतापर्यंत फलंदाजाला संधी मिळाली नाही मोठा फटका केल्यासाठी. आतापर्यंत रोशनने चेंडू हाताळले 4 आणि फक्त 3 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेला आहे. 2 बॅटच्या साह्याने तर 1 अतिरिक्त धाव 1 विकेट्स. मिलीजुली सरकार पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू एलिव्हेशन भरपूर कमी आहे, टायमिंग साधू शकला नाही आणि इथे मात्र सहज सोपा झेल ड्रॉप करतोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी स्वप्नील आणि स्वप्नीलकडनं मात्र झेल सुटला आणि मनोज पाटील थोडेसे त्याच्यावर ऍग्री होत असताना पारंपरिक आहे. जर अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही केल्या तर कदाचित तुम्हाला ही स्पर्धा सुद्धा सोडावी लागेल. कारण एक छोटीशी चूक कधी कधी महागडी पडत असते. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न करतो, परंतु शॉर्ट पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षक पाहतोय पण तैनात आहे. सिंगल डबलने आता मात्र काही सिद्ध होऊ शकणार नाही. कारण तुम्हाला सामन्यांचा जर जिंकायचा असेल, धाबांचा जर पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला आता मात्र इथून धाबांचा वेग वाढवावा लागेल. चौकार षटकारांची खेळी तुम्हाला खेळावी लागेल, परंतु तसा खेळ होईल का पाहूया. कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 34 धावेंची गरज. म्हणजे प्रति षटकामागे 17ची धावसंख्येने तुम्हाला मात्र ठिकाणी धाबा जोडावं लागतील. म्हणजे एखादा षटक तुम्हाला किमान 17 पेक्षा अधिक धाबा जोडणं मात्र ठिकाणी गरजेचं असेल. त्यावेळी तुम्ही आता या 42 धाबांचा आव्हान इथे मात्र पूर्ण करू शकता.
चला स्पीड अप करा, कारण आम्हाला आज जेवढ्या लवकर ही स्पर्धा समाप्त करता येईल तेवढ्या लवकर आम्ही स्पर्धा समाप्त करणार आहोत. तिसऱ्या षटकावर सुरुवात करतोय गोलंदाज प्रांजल. 12 चेंडू 34 धाब्यांची गरज. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज भूषण. नॉन स्ट्राईकला आहेत सौरभ. चला मनोज, खेळ सुरू ठेवायचा आपण. गेम प्लॅन तुम्ही करू शकता, परंतु वेळेचं बांध सुद्धा तुम्हाला तेवढंच चांगल्या पद्धतीने मात्र ठेवायचं आहे, कारण वेळ भरपूर कमी आहे आज आमच्याकडे. शेवटचा दिवस स्पर्धेचा. इथे मात्र लेग कटरच्या अंदाजामध्ये चेंडू पाहायला मिळाला, परंतु मिडविकेटला मात्र चांगली फिल्डिंग पाहतो. एक धाव कंप्लीट केली आणि एका धाब्यावरच मात्र समाधानी मानतोय. पांड्याची बॉलिंग ऍक्शन खूपच छान आहे. म्हणजे असं वाटतं की तो एकाच अँगलने मात्र दोन्ही बाजूने मात्र चेंडूला टर्न करू शकतोय. अशा प्रकारची ॲबिलिटी त्याच्याकडे पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवर थोडासा फिंगर रोल त्यांनी केला होता. थोडासा चेंडू सुद्धा मूव्ह होताना आपण पाहिलं आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव त्याने खर्च केली. ती धाव पाहायला मिळाली शुभमच्या बॅटमधून. पहा, मी सांगितलं की प्रांजलची गोलंदाजी शैली जर पाहिली तर चांगली आहे. तो दोन्ही बाजून टर्न करू शकतो. पहिला चेंडू पाहिला तर थोडंसं लेग कटरच्या अंदाजामध्ये होता. हा चेंडू पाहिला तर कुठेतरी ऑफस्टिकला मात्र थोडंसं दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु भरपूर दूर त्याने ठेवला आणि त्याचमुळे मात्र पंचांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्त धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली वाईटच्या स्वरूपात. आता मात्र लिडिंग एज चेंडू हवेत आणि एसटी रक्षकाने मात्र टिपला झेल. मनोज पाटील होते, चूक केली नाही कुठल्या प्रकारची आणि सौरभला सुद्धा मात्र या ठिकाणी महागारी परतावं लागेल. रोशन स्पोर्ट मुटवल संघाला लागणारा हा चौथा धक्का फलंदाज बाद. महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका सोनाली भुईर आणि मेघराज भजागे यांच्या या मधुर वाणीतून हे टायटल सॉन्ग तुम्ही मित्रांनो ऐकता. आणि सायंकाळी सत्रामध्ये असं आमच्याकडे माहिती पोचली आहे की सोनाली भुईर मॅडम या स्पर्धेला नक्कीच सदिच्छा भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थिती राहणार आहेत. तर नवीन फलंदाज पाहू शकाल तुम्ही, कपिल येतोय, इंडियन नंबर 6. इथे मात्र अंदाधून फटका, शॉट लवकर पिक केलं, परंतु त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ड्राईव्ह लगावली, परंतु चेंडूला थांबवू शकले नाहीत. चेंडू भरपूर वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला. मनोज पाटील मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन करतो या खेळाडूला की वा बाई, चांगलं खेळ तुम्ही करतायत पाठीमागे. आणि पाहता पाहता फलंदाज तब्बल 3 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. भागमभाग पाहायला मिळालं. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाही, धाबा येणं आता मात्र मुठवल संघासाठी गरजेचं आहे, कारण चेंडूची संख्या आता आम्हाला आपल्याला कमी पाहायला मिळते, ती म्हणजे 9 आणि 9 चेंडूमध्ये 29 धाबा इथून अजूनही तुम्हाला जोडायच्या आहेत. मनोज सांगतोय की भाई चलेगा. अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर आपण प्रतिस्पर्धी संघाला थांबवू शकतोय. आणि मात्र आता डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. म्हणजे या एकही चौकारा नाहीये, एकही षटकार नाहीये. म्हणजे किती चांगल्या दर्जाची गोलंदाजी तिन्ही गोलंदाजीने साकारली. प्रथमतः मनोज पाटीलने चांगली सुरुवात केली, त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून रोशन मोगरेने चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आता मात्र प्रांजल इथे मात्र लेग कटर फिंगर रोल पुन्हा मात्र करत असताना थोडंसं फ्लाईट दिलं चेंडूला आणि त्याच ठिकाणी मात्र फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो आमचा प्रमुख मुख्य द्वार आहे तिथे मात्र प्लीज कोणीही गाडी पार्क करू नका, कारण हा शेवटचा दिवस आहे आणि मान्यवरांची मात्र या ठिकाणी आम्हाला मानलेली पाहायला मिळेल. दरम्यान शुभ आगमन होतोय आमनेय गावातील सुप्रसिद्ध उद्योजक, एक डासिंग पर्सनॅलिटी असणारी व्यक्तिमत्व सन्माननीय सुनील शेठ फुलोरे आणि त्यांच्या समेत आहेत नवनाथजी पाटील. आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पंचांचा
षटक समाप्तीचा इशारा. शेवटचा चेंडू निर्धाव इथे मात्र पाहायला मिळाला आणि एकतर्फा सामना इथे कुठे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली. 4 गडी बाद 13 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 29 धाब्यांची गरज. तर 6 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज आणि शुभम भामरे जर लागोपाठच्या जर 3 चेंडूवर 3 षटकार जर लगावले तर वैभव मागे वाशेरे याचकडनं 2000 रुपयाचा जाईल आणि या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते आपल्याला. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाबा कन्वर्ट केल्या. शुभम भामरेला एक सुवर्ण संधी सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि हा फटका पाहायला मिळाला शुभमच्याच बॅटमधून. 2 धावा त्यांनी मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या. 5 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. इथे मात्र मी टायमिंग फटका चेंडू हवेत आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि टिपला मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सहजपणे हा झेल आणि मात्र शुभम भूषणला आता मात्र या ठिकाणी माघारी परतावा लागेल. 5वा धक्का लागत असताना रोशन फॉर मुठवल संघाला. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. ग्रामपंचायत आमने आमनेपाड्याची माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनील शेठ फुलोरे यांना तुम्ही पाहू शकाल. मागील सत्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही डे नाईटची स्पर्धा सुद्धा मित्रांनो पाहिली असेल. विवेक एंटरप्राइजेस ट्रॉफी त्या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ. आता मात्र खराब चेंडू डाबा स्टिकवर हुक करतो आणि चेंडूला मात्र पाठवला या ठिकाणी लॉंग रेजच्या दिशेने आणि हा येईल पंचांचा इशारा चौकार. मात्र 23 धाब्यांची गरज. म्हणजे तिन्ही चेंडूंवर जर तिन्ही षटकार सुद्धा लगावले तरी सुद्धा मात्र धाबांचा पाठलाग होऊ शकणार नाही. परंतु व क्रिकेटचा केला आहे एखादा चमत्कार इथे मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. इथे मात्र फुलटॉस आणि शॉर्ट लेग फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र ठिकाणी चेंडूचा भरपूर वेगाने पाठलाग करतोय आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू जाऊन डीपमध्ये थांबतोय आणि पाठीमागे तुम्ही जल्लोष पाहू शकाल. सर्व क्रीडा रसिक आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. आज असं वाटतं की भरपूर गर्दी इथे पाहायला मिळू शकेल कारण सुपर संडे आहे. परंतु विनंती करतो की तुम्ही गर्दी जास्त करण्याचा प्रयत्न करू नका. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या फलंदाजाने आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. फुल टॉस आणि मिस टायमिंग फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि असं एक क्षण वाटलं की माझा झेल ड्रॉप होतो की काय त्याच्या डोळ्यावर सूर्याची किरण प्रबलित झाली होती आणि स्मित अशी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर पण पाहतोय. परंतु शेवटच्या मोमेंटला त्याने झेल कलेक्ट केला आणि मात्र एक विकेटचं पतन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक पाऊल दूर विजयापासून पाहतो आपण जय सावरीदेव सांगे संघ. इथे मात्र फटका तर खेळलाय परंतु पूर्णपणे ताकद सुद्धा जोखली नाही. तर भरपूर मोठ्या अंतराने हा सामना जिंकलाय जय सावरीदेव सांगे संघाने. अभिनंदन मनोज पाटील, अभिनंदन रोशन मोगरे अँड ऑल टीम अँड हार्ड लक रोशन स्पोर्ट मुठवल. तर एकतर्फा सामना इथे मात्र पाहायला मिळाला कारण पहिला सामना सुद्धा एकतर्फाच पाहिला होता. आपण तो सामना जिंकला संजय स्पोर्ट सापत संघाने. आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही ही मॅच समरी पाहू शकाल.
दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रोशन स्पोर्ट मुटवल आणि या सांगे संघाचे कॅप्टन सर्वाधिक धावसंख्या पाहिली तर मनोज पाटीलच्या बॅटमधून पाहिली आपण 8 चेंडू 17 धावा, विकीने जोडल्या 12 धावा आणि गोलंदाजी करत असताना मनोज पाटीलने एक षटक हाताळलं, 2 धाबा खर्च करत 2 गडी बाद केले आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून रोशन आणि प्रांजने सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी केली. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. बॅटिंग करत असताना 17 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स प्राप्त केल्या. तो म्हणजे सांगे संघाचा की मॅन, आधारस्तंभ मनोज पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. मनोज यायचं